बांधवांना आपण पाहतोय मुंबईमध्ये अनेक मराठा बांधवांना जेवणासाठी काही बांधव डबे वगैरे घेऊन येतात, त्यांच्या गाड्या अडवल्या जातात. त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नक्कीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि एक सांगेल की आता मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्रातून तमाम मराठा बांधव जो काही जेवण घेऊन येतोय त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची. मी नांदेड जिल्हा सामाजिक संस्थेचा कार्याध्यक्ष आहे. आज सकाळी पोलीस प्रशासनाने आम्ही ठाणे येथून अन्न सेवा साठा घेऊन येतावेळेस मुलुंड चेक नाका येथे अडवण्यात आला. कमीत कमी आमचा अर्धा तास त्यांनी वाया घालवला. की यांची उल्लडबाजी, यांचं म्हणणं की तुम्ही तुमची नावं सांगा, ड्रायव्हरचं नाव सांगा, तुमच्या गाडीचा नंबर सांगा, या गोष्टी चालल्या आहेत. म्हणजे काय नेमकं प्रशासनाला काय करायचं आहे हे मोठा प्रश्न आहे. यांना हे पोलीस जबाबदार नाही, हे पोलिसाच्या वरती जे प्रशासन आहे, पोलिसांना जे मार्गदर्शन करते ते जबाबदार आहे गृह खातं. या गृह खात्याला सांगायचं एकच आहे की तुम्ही जर एखादी आंदोलकांना अन्न पाण्या वाचून जर तुम्ही हाक मारत असाल तर या सरकारचा, या गृह खात्याचा जाहीर निषेध करतो. आणि पहिलंच आंदोलन असं आहे की ज्यामध्ये सरकार स्वतःहून हस्तक्षेप करत आहे की प्रशासन की आंदोलकांना पाण्यापासून, जेवणापासून सर्वापासून वंचित ठेवण्याचं कार्य करत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, ना कुठं टेंट उभारला आहे, ना कुठं त्यांनी गाड्या पार्किंगची व्यवस्था केली आहे, ना आंदोलकांना व्यवस्थित ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही आहे. हे नियोजन या फडणवीस सरकारचं आहे. या सरकारला माझा एकच सवाल आहे, अशा प्रकारे जर तुम्ही सरकार चालवत असाल तर पुढच्या टाइमला हे मराठा असा पेटून उठाल की आयुष्यात तुम्ही तुमचं सरकार सोडून द्या, तुम्ही सुद्धा दिसणार नाही. या महाराष्ट्रात हा मराठ्याचा आणि या महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करील त्याला मराठा कधीच ठेवत नाही जाग्यावर. आणि एखाद्याने आम्हा मराठ्यांना डोक्यावर घेतलं तर त्याला आम्ही कधीच खाली पडू देत नाही. हा इतिहास मराठ्याचा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, मराठा. बांधवांना आपण सध्या पाहतो आहोत, सध्याचं फुटेज आहे हे मुंबई आझाद मैदान. या ठिकाणी पाण्याच्या बॉटल असतील, अन्नधान्य असेल, संपूर्ण आता येऊन पडलेलं आहे. प्रचंड गर्दी आहे आणि इथं आलेल्या प्रत्येकाला पाणी पिण्याची सोय व्हावी यासाठी अशा या पाण्याच्या बॉटल आता आलेल्या आहेत. कारण गैरसोय करण्यात आली आणि इथे प्रशासनाने आम्हाला 1-2 दिवस काही पुरवलं नाही, म्हणून या ठिकाणी पाहतोय सध्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी पाण्याच्या बॉटल वगैरे आता पाठवायला सुरुवात केली. इकडे आझाद मैदानामध्ये रावट्यासुद्धा लागलेल्या आहेत. मी एक सांगेल बांधवांना, आता आपण आपल्या म्हणजे पाण्याच्या बॉटल असतील किंवा इतर खाण्याच्या वस्तू असतील, खाण्याच्या वस्तू आता कोणीही पाठवू नये अशी सुद्धा आता सूचना आहेत. कारण गावाकडून आता खाणं आपण पाठवणं बंद केलं पाहिजे, जे की नासाडी होणारं खाणं आहे किंवा जे आपण विटणारं खाणं असेल किंवा आपण जास्त दिवस न टिकणारं जे अन्न आहे ते आपण आता पाठवणं बंद केलं पाहिजे. कारण इथेच अन्नछत्र उघडण्यात आलेलं आहे, इथे लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण सध्या त्या गोष्टींकडे लक्ष म्हणजे हे केलं पाहिजे की आपण आता घेतलं न पाहिजे त्या पद्धतीनं. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मराठा बांधव येत आहेत, दादांकडे ये जाय करताय. रात्रीचे 12 असतील, 1 असतील, अशा प्रत्येक वेळेस येणारा हा सर्व जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आत्ता आपण पाहतोय ही आत्ता रात्रीची दृश्य आहेत, आत्ताच्या लाईव्ह अपडेट आहे आणि आपल्या सर्वांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. भेटूया प्रत्येक क्षणाचं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. आपण पाहतोय सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मराठ्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते आणि मुंबईकर सुद्धा सज्ज आहेत. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि कारण जसं त्यांना कळालं त्या पद्धतीनं कालपासून मुंबईकरांनी लोंढा म्हणजे त्याचा रसद पुरवायला सुरुवात केली आहे. अन्न पाणी खाणं सुद्धा पुरवायला सुरुवात केलेली आहे. हे मुंबईकर या ठिकाणी, मुंबईकर म्हणजे गावगाड्यातला आपला मराठा बांधव या मुंबईमध्ये राहायला आलेला आणि त्यांनी या व्यवस्था केलेल्या पाहायला मिळतात. दादा, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलाय?
आम्ही नांदेडकर रहिवासी आहोत आणि ठाणा येथे वास्तविक आहोत. तरी आम्ही आमची नांदेड जिल्हा सामाजिक संस्था ठाणे या माध्यमातून या आंदोलकांच्या आयोजकांसाठी जेवणाची व्यवस्था आम्ही भरपूर प्रमाणात करत आहोत. आज सतत 3 दिवसापासून आम्ही सकाळी 7 वाजतापासून जेवणाची व्यवस्था करत आहोत. यामध्ये संस्थेचे सभासद, कार्यकारी अधिकारी आणि सदस्य आणि सर्व भरपूर काही मेहनत घेत आहेत. परंतु आम्हाला पुढे आम्ही जेवणाचे डबे गाड्या घेऊन येतोय त्यासाठी आम्हाला पोलिसांचं काय हातोनात त्रास होत आहे. जागोजागी अडवला जातो आहे. गाडी पुढे जाऊ देत नाहीत. काही मधल्या मार्ग पाठवतात, तिकडे मार्ग पाठवतात. असं फिरून आम्हाला त्या ठिकाणी यावं लागतं आहे. म्हणजे आयोजकापासून आम्हाला वेळेवर पोहोचता येत नाही. म्हणजे पोलिसांकडून आम्हाला बरंच काहीतरी त्रास होत आहे. त्याच्याबद्दल पोलिसांनी फक्त जेवणाच्या तरी गाड्या निदान अडवून नव्हे. कुठल्याची माझी असो किंवा अदरवाईज कुणाच्याही संस्थेची असो, कुठल्याही अन्नपदार्थाच्या गाड्या येत असतील त्यांची कुणाची गाडी अडवणं पोलिसांनी सर्व गाड्यांना परवानगी द्यावं आणि आयोजकापासून त्यांना गाड्या पोहोचायची व्यवस्था करावी. बांधवांनो, बघितलं तर पोलीस प्रशासन गाड्या अडवल्या जात आहेत. त्या जेवणाच्या असतील किंवा इतर आंदोलकांच्या सुद्धा गाड्या अडवल्या जात आहेत. पाहतोय आपण या इकडे आणि यांनी जे काही समजा आता या ठिकाणी पाणी बॉटल असेल, केळी असेल, अशा पद्धतीनं आता सध्या नाश्त्याला या ठिकाणी घेऊन येत आहेत. अनेक बांधव या ठिकाणी आपल्यासमोर पाहायला मिळत आहेत. ठाणेकर असेल, मुलुंडकर असेल किंवा इतर सर्वचे बांधव गावगाड्यातले सुद्धा या ठिकाणी या गाड्या आलेल्या आहेत. आणि गाडीमध्ये थप्पीची थप्पी आता सध्या भाकरी असेल, चपाती असेल, चटणी असेल, अशा सर्वच गोष्टी या ठिकाणी घेऊन येत आहेत. आणि इकडे या ठिकाणी पाहतोय. आणि बांधवांनो, एक सांगेल, आजपासून 50,000 लोकांचं अन्नछत्र आझाद मैदानावरती उघडण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जर अन्नधान्य पाठवत असाल तर जे नाश होणारं अन्न आहे ते आता पाठवणं कमी केलं पाहिजे. कारण आता रसद भरपूर यायला लागलेली आहे. आणि इथेही सुद्धा 50,000 लोकांचं अन्नछत्र म्हणजे गरम जेवण इथं 50,000 लोकांना डायरेक्ट जाग्यावर बनवलं जाणार आहे आणि दिलं सुद्धा जाणार आहे. अशा पद्धतीची व्यवस्था आता आझाद मैदानावरती झालेली आहे. काय सांगणार आहे तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. मी सर्व मराठी बांधवांना सूचित करतो की आम्ही ठाण्यातून बिस्किट, पाणी, जेवण, केळी घेऊन आलो. पण आम्ही सकाळी 6 वाजता निघालो तर आम्हाला पोलिसांनी म्हणजे भरपूर एवढा फिरवले की आता आम्ही पोहोचलो. इथं आम्ही CST स्टेशनला आता पोहोचलो तरी पोलिसांना एवढं. आणि आमच्या गाड्याच्या समोर अन्न जेवणाचे वगैरे बोर्ड लागलेले आहेत. हे बोर्ड वाचून सुद्धा आम्हाला ते लोकांनी सहकार्य नाही केले पोलिसांमुळे. आणि मुद्दाम ते लोक अशा गाड्या अडवतात आणि आमचा टाइम वेस्ट करून आम्ही कमीत कमी आम्हाला तिथून यायला आम्हाला 6 तास लागले. ठाण्यातून इथे यायला 6 तास लागले. कारण गाड्यावरती सर्व गाड्यावरती बोर्ड आहे, जेवणाची व्यवस्था म्हणून अशी सर्व गाड्यावरती बोर्ड असून सुद्धा पोलीस लोकांनी आम्हाला सहकार्य नाही केले. बांधवांनो, ही अवस्था आहे. सध्या आंदोलकांना मुद्दाम जेवण पोहोचू दिलं जात नाही. दादा, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलाय? जोरात बोला. भाऊसाहेब गोरे, छत्रपती संभाजीनगर तालुका, वैजापूर, लोणी खुर्द गाव. लोणी खुर्द वरून इथपर्यंत तुम्ही या सगळ्या भाकरी आणि पाणी वगैरे घेऊन आले? बॉटल, भाकरी, केळी, सफरचंद, जे लागत ती वस्तू ती खाण्याच्या वस्तू आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरवरून हे बांधव घेऊन आलेत. आणि बांधवांना जसं कळालं की आमच्या बांधवांना या ठिकाणी पाणी सुद्धा दिलं जात नाही, ह्या सगळ्या गोष्टी ते घेऊन आलेत. कारण ही काळजी आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम गरजवंत मराठ्यांची. आणि आमचे बांधव आमच्या काळजीपोटी संभाजीनगरवरून या ठिकाणी आलेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद आहेत. पाहतोय आपण की बांधवांनो, ह्या सर्व जर दृश्य बघितले तर या पद्धतीनं चटणीचे असेल किंवा असं सगळंच काही ते घेऊन आलेले आहेत. अशा पद्धतीचं सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दादा, कुठून आलायत? छत्रपती संभाजीनगर. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सध्या बांधवांना या अशा पद्धतीनं म्हणजे आता शेंगा जरी असतील, शेंगा खायच्या असतील तर शेंगा खाऊ शकता. अशा पद्धतीनं सध्या आता त्यांनी अन्नधान्य आणायला सुरुवात केलेली आहे. आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत. त्यात सर्वांचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि सध्या मुंबई CSTच्या जवळील ही सर्व दृश्य आहेत. बांधव सुद्धा आता केळी असेल, सफरचंद असेल, बिस्किट असेल, या सर्वच पदार्थ खाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठेतरी मुद्दामून अन्नधान्य पोहोचू दिलं जात नाही का, इकडे तिकडे फिरवलं जात आहे, अशा पद्धतीनं पाहायला मिळत आहे. आणि पण हे सर्व आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. जरी नाही आलं तरी 50,000 लोकांचं अन्नदान या ठिकाणी सध्या केलं जाणार आहे. अशा सर्व घडामोडी आपण पाहत राहणार आहोत. दादा, तुमच्याबद्दल सांगा. नमस्कार, माझं नाव रवींद्र भोसले. आज आम्हाला अनुभव असा आला की जेव्हा इथून जेवण घेऊन येतो तेव्हा नमस्कार, माझं नाव रवींद्र भोसले. आज या मराठा समाजाला इथं जेवण घेऊन येत असताना प्रशासन जे आडमुठे धोरण स्वीकारतं आणि जेवण पोचवू देत नाही
तर प्रशासनाला विनंती आहे की जेवण येऊ द्या. सकाळी 6ला निघालेल्या गाड्या 10 वाजता येतात. ह्या गरम गरम जेवण जर लोक आणत असतील स्वयंस्फूर्तीने तर ते इथपर्यंत मराठा समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढी तुमच्या माध्यमातून. बांधवांना आपण पाहतोय मुंबईमध्ये अनेक मराठा बांधवांना जेवणासाठी काही बांधव डबे वगैरे घेऊन येतात, त्यांच्या गाड्या अडवल्या जातात. त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नक्कीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि एक सांगेल की आता मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्रातून तमाम मराठा बांधव जो काही जेवण घेऊन येतोय त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना आहे. आझाद मैदानावरती 50,000 लोकांचं रोज जेवण त्या ठिकाणी बनवलं जाणार आहे. त्यामुळे काळजी नसावी आणि कुणीही जे अन्न नाश होणार आहे ते नाश होणारं अन्न घेऊन येऊ नये. म्हणजे अर्थात जे विकणारं अन्न आहे जे शिळं होणार आहे ते अन्न आता घेऊन येणं बंद करावं. कारण आझाद मैदानावरतीच आता 50,000 लोकांची जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि तमाम मराठा बांधवांपर्यंत आपण शेअर करूया आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. प्रशासनाचा डाव काय आहे आणि प्रशासन नेमकं मुद्दामून काय काय करतं या सगळ्या कूटनीती या शासनाच्या आपण पाहणार आहोत. चला भेटूया. भोसले ठाण्याहून आलोत आम्ही. एक मिनिट. आम्ही ठाण्याहून आलोत. तर आम्ही दररोज एक 5,000 10,000 लोकांची जेवणाची व्यवस्था करतो. ठाणे सकल मराठा समाज तसेच नांदेड सामाजिक प्रतिष्ठान ठाणे अशा आमच्या 2 संघटना आहेत. आम्ही मिळून साधारणतः रोज जेवणाची व्यवस्था करतो. तर आज काल आणि आज आम्ही ज्यावेळेस जेवण घेऊन येतोय मागच्या 3 दिवसापासून पोलीसवाले प्रत्येक चेक नाक्यावर म्हणजे कोपरी चेक नाक्यावर असेल मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये ठाण्यामधून जेवण येऊ देत नाही. जेवण आलं जागोजागी अडवतात. आज तर अक्षरशः TV9ला न्यूज आली आमची का प्रत्येक जागी जेवण आणणार चेक करणार. हे थांबलं पाहिजे. हे नाही थांबलं तर प्रत्येक समन्वयक जेवण कसं देणार आणून आणि जेवण नाही दिलं तर मैदानावर आज जेवणाचा तुकडा तयार होईल. हे सरकारचा एकमेव डाव आहे की यांना जेवण रसद तोडायची. रसद तोडली की समाज आपोआपच बिथरला जाईल आणि समाज बिथरला की समाजाचे हाल होणार. तरी माझी समाज सर्व मीडियाला आणि आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत बातमी पोहोचा आणि कोठे पोलिसांना एक वॉर्निंग द्या की जेवणाच्या गाड्या हे आझाद मैदान पार्किंग वासी जिथे काय असेल तिथे गाड्या पाठवण्याची सोय करा. नक्कीच बांधवांना आपण पाहतोय या ठिकाणी अशा पद्धतीनं अडवलं जात आहे.